मनोज जरांगेंची बीडच्या परळीत घोंगडी बैठक झाली। मात्र त्याच्या आदल्या रात्री धनंजय मुंडे हे अचानक अंतरवली सराटीला जाऊन जरांगेंना भेटले। लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि त्यात परळीतल्या जरांगेंच्या दौऱ्याच्या आदल्याच दिवशी मुंडेंनी घेतलेली भेट आता चर्चेत आलेली आहे। पाहूयात। विविध तालुक्यात मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच काल रात्री 3 वाजता धनंजय मुंडे अचानक अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचले। विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी जरांगेंची घोंगडी बैठक धनंजय मुंडेंच्या परळीत असताना आदल्या रात्री अचानक मुंडेंनी घेतलेली जरांगेंची भेट चर्चेचा विषय ठरली आहे। मी होतो झोपीत आणि मग ते आले। वाजलेले किती वाजता नाही सांगते, 3 वाजले असते अंदाजे, 2:45-3 वाजले असते। मग टेकलो, 20 मिनिटं चर्चा झाली, 10-20 मिनिटं मागं पुढं आम्ही झोपलेलोच होतो। ते आले म्हणले की लगेच आलो, कारण काय मी पुन्हा सांगतो, अंतराळीत कोणी येऊ शकतो। आणि त्यावेळेस ती चर्चा होताना ते स्वतः होते व्यासपीठावरती, ते पण स्वतः होते, त्याच विषयावरती चर्चा झालेली। आता इथं कोणी पण येतं, मी आज नाही शब्द वापरत, मी ह्यो अनेक दिवसापासून शब्द वापरतो। कोणी पण अंतरवलीत आला तो पाहुणाच असतो। इथं कोणी येऊ शकतो, कोणी जाऊ शकतो। काही तर असे आलेले आहेत की आम्हाला भयंकर बोललेले माणसं सुद्धा आलेले याच्या आधी। खरं तर घोंगडी बैठका शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे। या महाराष्ट्रात असो देशात असो कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले, कारण शेतकऱ्यांना सरकार कोणतंच न्याय देत नाही, ना केंद्राचं ना राज्याचं। प्रश्न उचलले त्यात काय वावगं वाटायचं काही कारण नाही। परंतु ह्या मंत्र्यांना जरांगे पाटलांच्या घोंगडी बैठकीच्या का भीती वाटते? वाटतं जनतेचे प्रश्न मग प्रश्न तरी सोडवा। जर प्रश्न सोडवले असेल, मला नाही वाटत त्यांना या बैठका घ्यायची गरज पडली असती, परंतु इकडे प्रश्न सोडवायचे नाही। आणि मला असं वाटतं दिवसा ढवळ्या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे। जरांगेंच्या घोंगडी बैठका आगामी विधानसभा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर होत आहेत। यापूर्वी बीडच्या गेवराई तेल गावातही घोंगडी बैठक पार पडली, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता। महिला वर्गही घोंगडी बैठकांना मोठ्या संख्येने हजर राहिला। याआधी लोकसभेत जरांगेंचं आंदोलन राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी होतं, त्यामुळे आगामी विधानसभेच्या तोंडावर धनंजय मुंडेंच्या भेटीकडे पाहिलं जात आहे। भेटीच्या वेळी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। दरम्यान जरांगेंनी धनंजय मुंडेंच्या भेटीचा तपशील वेळेसकट दिला असला तरी धनंजय मुंडेंनी मात्र भेट झाल्याची बातमी नाकारल्याचं कळतंय। काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठीमागे ते आंदोलनात पण होते मध्यस्थी सामंत साहेबांनी ते आले होते त्यावेळी, आणि आरक्षणावर एक चर्चा झाली, बस बाकी काही विषयच नव्हतं। एक 10-20 मिनिटं माझी तर मागणी ती, आता त्यांच्या मनात काय असावं नसावं आपण नाही ना सांगू शकत, कोणाच्या मनात काय। पण मी तर माझ्या मुद्द्यावरती आजही ठामी पहिल्यांदी होतो, उद्याही राहणारे। माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पण ओबीसीतून, यासाठी मी कायम ठाम असणार आहे। मग मला वेळेप्रसंगी जितका संघर्ष करावा लागेल त्यापेक्षा जास्तीचा कराल मी, पण मी माझ्या मुद्द्यापासून हटणार नाही। दरम्यान दुसरीकडे जरांगेंच्या भूमिकेवर भाजपचे प्रवीण दरेकर, नितेश राणे आणि प्रसाद लाड या आमदारांनी हल्लाबोल केलाय। त्यावर फडणवीसांनी ट्रॅप रचणं बंद करून गरीब मराठ्यांचे प्रश्न समजून घ्यावेत असं आवाहन जरांगेंनी केलंय। याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं? प्रत्येक जण हा फडणवीसांचा माणूस, प्रत्येक जण हा भाजपाचा माणूस, आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस। ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांचं नुकसान केलं, EWS बद्दल चुकीची माहिती दिली, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं। तुला काय ट्रॅप रचायची तर रचना, त्यांनी नवीन आमदार उठले। काल दरेकर बी बोलला वाटतं काहीतरी, त्याला दमच निघत नाही त्याला कवा, चेडी ना फिडी नाही, बिगर चेडीच पळत कुंकडे बी। हे असले भंगार माया वाट्याला सोडले त्यांनी, ते जितके माझ्या विरोधात आमदार उठवायला लागले तितके भाजपचे मराठे बाहेर पडायला लागलेत। गरीब डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजेत, बस म्हणा देवेंद्र फडणवीसला माझ्या संग चर्चेला। नावं लिहिता 4 महिने तो त्याच्यातच जाते, नुसते नावं लिहिण्यात। इतके भाजपचे आलेत, रच्चे आलेले तर नावच नाही सांगत। एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो। तुमच्यामध्ये हिम्मत आहे ना, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं, हिम्मत आहे तर चर्चेला या,
देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळेला प्रथम मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले, त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठी नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते. माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागला. रोज देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचलाय. दरवेळेस एक बदलीतो, नांगराला बैल बदलेल्यासारखा. 4 दिवसाला नवीन बैल आणतो, पण त्याला शिंगडच नाही तर होंडच आहे. मी शिंगाडावले टिकून देणार तर होंडेन फिंडे कवा टिकून देणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला जाहीरपणाने या परळीच्या नगरीतून सांगतो, तुम्ही आणखीन तरी मराठ्यांना छेडायचा नाद सोडून द्या. तुर्तास कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी अचानक जरांगेंची भेट का घेतली? दिवसा भेटण्याऐवजी रात्री 3 वाजता भेटीची वेळ का निवडली? एकीकडे जरांगे भेटीचा दावा करत असताना धनंजय मुंडे भेटीची बातमी का नाकारतायत याचीही चर्चा बीडमध्ये सुरू आहे. संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.